आपण सर्वांना माहीतच आहे की मुंबई उपनगरामध्ये बैलबजारच्या क्रांतीनगर असो किंवा संदेशनगर असो, जरीमरी असो, सहारगाव असो, असे अनेक ठिकाणी विमानपत्तनची जागावर अंदाजे 25,000 परिवार गेल्या 40-50 वर्षापासून राहत आहे आणि 2012-13 मध्ये त्यावेळी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने निर्णय घेतला होता की एअरपोर्टच्या सौंदर्यीकरणासाठी आजूबाजूच्या आणि सुरक्षाच्या दृष्टीने आजूबाजूच्या ज्या स्लम आहेत, ज्या झोपडपट्ट्या आहेत, त्यांचा पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला होता आणि 2012-13 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सरकार असताना त्या रहिवाशांचा पुनर्वसन तिथेच आजूबाजूमध्ये व्हावा म्हणून एक निर्णय शासनाने घेतला होता आणि HDIL कमानी कुर्ला येथे अंदाजे 18,000 सदनिका म्हणजे PAP पुनर्वसन करण्यासाठी तयार करण्यात आली आणि त्यानंतर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया जे GVK होतं त्या अडानीकडे ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांनी त्या पुनर्वसनासाठी कुठल्याही प्रकारची तत्परता दाखवली नसल्यामुळे त्या लोकांचा पुनर्वसन होऊ शकला नाही आणि ती सदनिका तशीच जे अंदाजे 18,000 बनवून घेण्यात आली होती ते पडली होती। गेल्या 7-8 वर्षामध्ये सरकारने मुंबईच्या वेगवेगळ्या जो प्रकल्प आहे, प्रोजेक्ट आहे, त्या प्रकल्प आणि प्रोजेक्टमध्ये बाधितांना तिथे टेम्पररी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आणि हजारो लोकांचा तिथे पुनर्वसन झालेला आहे। गेल्या 15 दिवसापूर्वी क्रांतीनगर बैलबजार आणि संदेशनगर बैलबजार या विभागामध्ये पुन्हा एअरपोर्टची जी जागामध्ये राहणारे लोक आहेत त्यांचा पुनर्वसन करण्याची सुरुवात सरकारने केली आणि तो पुनर्वसनामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। एक SRAचे जे पात्र करणारे अधिकारी आहेत ते MMRDAचे जे संबंधित अधिकारी खालचे आहे, ॲडिशनल कलेक्टर असो, डेप्युटी कलेक्टर असो, तहसीलदार असो, ते स्थानीय आमदार बाकीच्या सर्वांची मिलीभगत करून तिथे जे सदनिका वाटपाचा जो कार्यक्रम त्यांनी एक हॉलमध्ये केला आणि अंदाजे 53 लोकांना तिथे बोगस फ्लॅट घर देण्यात आला आणि त्या लोकांनी त्याच इमारतमध्ये खाली खरेदी विक्री सुरू केली। पोलिसांना जेव्हा माहिती पडली याविषयीची, पोलिसांनी रेड टाकली आणि 12-13 लोकांना अरेस्ट केलेला आहे। प्रथम दर्शनी 53 फ्लॅट बोगस लोकांना देण्यात आला अशा प्रकारचा FIR साकीनाका पोलीस ठाण्याने नोंद केलेली आहे। परंतु ह्याच्या पूर्वी हजारो लोकांना जो गेल्या 10-15 दिवसामध्ये अलॉटमेंट करण्यात आलेला आहे पुनर्वसनाच्या नावाखाली, त्याच्यामध्ये शंका निर्माण अशी झालेली आहे, अनेक सामाजिक संस्थांनी मला भेटून तक्रार केलेली आहे की ह्याच्यामध्ये 200-300 घर बोगस लोकांना वाटप करण्यात आलेला आहे। त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि पोलीस जो मुख्य ह्याच्यामध्ये आरोपी आहेत त्यांच्यावर कारवाई करत नाहीये आणि या सखोल चौकशीची आमचा पुनर्वसनाबद्दल कुठल्याही प्रकारचा विरोध नाहीये। लोकांचा पुनर्वसन झाला पाहिजे, हा प्रकल्प ही योजना आमची काँग्रेस पक्षाचीच होती, परंतु पुनर्वसनाच्या नावाखाली बोगस लोकांचा नाव पात्रता यादीमध्ये दाखल करून अधिकाऱ्यांशी संगनमत करून आणि बोगस लोकांना चाबी वाटपाचं काम चालू आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे आणि याची उच्चस्तरीय चौकशी करून जे अलॉटमेंट गेल्या 10-15 दिवसामध्ये एअरपोर्टची जागामध्ये बाधित लोकांच्या पुनर्वसनाच्या नावाखाली जे झालेली आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, कारण जे बाधित लोक आहेत त्यांचा घर मिळाला पाहिजे। आमची सर्वांची मागणी आहे पूर्वीपासून की जे लोक 40-40, 50-50 वर्षापासून राहत आहेत विमानपत्तनची जागावर, एअरपोर्टची जागावर,
त्यांना घरच्या बदले घर त्यांना सगळ्यांना मिळाला पाहिजे म्हणून ते 18,000 घरं आम्ही बांधून घेतला होता आणि आता त्याचा दुरुपयोग होत आहे। सरकारची मिल्कियत लुटण्याचं काम स्थानिक पातळीवर होत आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करून राजकीय फायदा होईल अशा प्रकारच्या खोटे बोलून सरकारचा दुरुपयोग करून स्थानिक पातळीवर शिंदे सेनाचे जे नेते आहेत ते सगळे करत आहेत आणि त्यांची सखोल चौकशी या प्रकरणाची झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। म्हणूनच आमची मागणी आहे की ह्याच्यासाठी एसआयटी बनवली पाहिजे। एसआयटीच्या माध्यमातून उच्च स्तरीय ह्याची चौकशी झाली पाहिजे। ह्याचा मूळ कर्णधार कोण आहे, ह्याचा बॉस गँग लीडर कोण आहे, कोणाकोणाचा हात आहे, जो एसआरए मध्ये पात्रताची यादी तयार करणारे जे लोक आहेत त्यांच्या रोलची तपासणी झाली पाहिजे, त्यांना त्वरित निलंबित केली पाहिजे। वाटप करणारे एमएमआरडीएचे जे अधिकारी आहेत जे खाजगी जागामध्ये बसून जाऊन चाबिया वाटप करत होते ते त्यांची जबाबदारी आहे। हे बघा असे पोस्टरवर शिक्का मारून सदनिका क्रमांक हा शिक्का मारून आणि हा वाटप करण्याचा कार्यक्रम तिथे झालेला आहे। हा नियमबाह्य आहे। ह्या सदनिका वाटपाचा जो नियम आहे पात्र यादीप्रमाणे अधिकारी तपासून घराची छाननी करतायत, कागदपत्राची छाननी करतायत, त्याच्यानंतर चाबी वाटपाचं काम करत असतात। हे सगळे खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि सैकडो घर ह्याच्यामध्ये बोगस लोकांना देण्यात आलेला आहे। शिवाजी श्रीधर धुरी मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे, उपमुख्यमंत्र्यांचा फोटो नाही आहे, तिकडच्या खासदाराचा फोटो नाही आहे। आता या सरकारमध्ये काय चाललं आहे, 2 सरकार झाली आहे की 3 सरकार झाली आहे हा प्रश्न निर्माण झालेला आहे। परंतु आम्हाला या राजकीय ह्याच्यामध्ये काही लेणे घेणे नाहीये। आमचा विषय एवढंच आहे, लोकांचं पुनर्वसन झाला पाहिजे आणि पुनर्वसनाच्या नावाखाली जो भ्रष्टाचार चालू आहे, जो लूट चालू आहे, हा लूट बंद झाली पाहिजे आणि लूट करणाऱ्या लोकांवर कायद्याप्रमाणे मोठी कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून या मुंबई शहरामध्ये जो गोरगरीब लोक जे झोपडपट्टीमध्ये राहत आहेत, ज्यांच्या हक्काचा घर या शहरामध्ये असला पाहिजे, जो स्वप्न आहे तो साकार झाला पाहिजे, ही आमची सर्वांची भूमिका आहे। मुळात हा विषय अत्यंत गंभीर असा विषय आहे सदनिका घोटाळ्याचा। सत्ताधारी पक्षातील लोक यामध्ये सहभागी आहेत, सत्ताधारी लोकांचा यामध्ये हात आहे। निवडणूक फंड गोळा करायसाठी वाटेल तो मार्ग अवलंबायचा, त्यातील हा एक मार्ग आहे। यामध्ये साकीनाका आणि क्रांतीनगर बैल बाजार या झोपडपट्टीधारकासाठी 576 सदनिका आणि चावी वाटपाचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं। खुद्द मुख्यमंत्री ज्यावेळेस याचं उद्घाटन करतात, वाटप करतात, त्यामध्ये तरी किमान खालच्या लोकांनी शेण खाण्याची भूमिका स्वीकारू नये। मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असंही काम होण्याची करत असताना विचार केला गेला पाहिजे। काय मुख्यमंत्र्यांचा यांना छुपा पाठिंबा आहे, यांच्या डोक्यावर हात आहे, त्यांचा वरदस्त आहे का? असे धंदे करताना याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे। मुळात ह्या चावी वाटप 4 मार्चला हा घोटाळा ज्यावेळेस लक्षात आला, 26 फेब्रुवारीपासून ते 4 मार्चपर्यंत हे सगळं चाललं होतं। 53 आता दिसून आलेत। 53 हे विक्री झाली, बोगस आहेत, मूळ रहिवासी नाही। या बोगस लोकांना तिथे घालण्याचं काम झालं आणि एका रूममध्ये बसून ही टोळकं त्यांच्याकडून पैसे घेत होते, पैसे घेऊन सदनिकेची चाबी देत होते, अधिकारी होते आणि त्यामध्ये अधिकारी होते। विशेष म्हणजे अधिकारी आणि हे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते मिळून या महाराष्ट्रातील हा 576 सदनिकाचा घोटाळा केलेला आहे।
यामध्ये उघडकीस जरी 10 कोटीच्या 53 सदनिका आल्या तरी हा घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे 100 कोटी आणि हे 420चा हा गुन्हा आहे. 420 या सगळ्यावर आता लावलं गेलं पाहिजेत. काही लोकांवर लावलं आहे, परंतु मूळ गुन्हेगार ज्यांच्या लेटरहेडचा वापर केला आहे त्याच्यावर नाव आहे शिवाजी श्रीधर धुरी, खोली क्रमांक 604, बिल्डिंग क्रमांक नंबर 3, विंग ए. आता हे अशा पद्धतीनं आणि ऍडिशनल कलेक्टरचा सिक्का सही. अरे एवढं पाप, इतकाही मोठ्या प्रमाणामध्ये बिनधास्तपणे डोळे बंद करून गैरप्रकार आणि भ्रष्टाचार करायचा, मुंबई लुटायची. मुंबई हे अधिकारी साफ करतायत, ते कमी पडलं की काय? पुन्हा अशा प्रकारचा एक मोठा म्हणजे रॅकेट अशा पद्धतीनं रस्त्यात मैदानात करून या हक्काच्या गरिबांच्या मूळ मालकांच्या सदनिकाची विल्हेवाट बोगस दाखवून, बोगस सदनिकाधारक दाखवून, आपल्या झोपडपट्टीतले बोगस नावं टाकून या सदनिका लाटून त्यांना बेकायदेशीरपणे जे काही विक्री चालली आहे. माझा या संदर्भात एवढीच मागणी आहे की बनावट कागदपत्र बनवून जो विकण्याचा गैरप्रकार आहे अत्यंत गंभीर आहे, सिरियस आहे. या प्रकरणाची संपूर्ण एसआयटी चौकशी झाली पाहिजे. 100 कोटीच्या वरचा आत्ता झालेला घोटाळा आहे, हे पुन्हा खोलवर गेल्यावर याची व्याप्ती अधिक वाढणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.